नवरात्रीचा उत्सव आता सुरू होत आहे. सगळीकडे अगदी आनंदी वातावरण पसरलेले आहे. कारण माँ दुर्गेच्या आशीर्वादाने भरलेले 9 दिवस आता सुरू होणार आहेत. आणि त्यासोबतच रंगीबेरंगी दांडिया नाईट्स देखील बहरणार आहेत. 9 दिवसांचा हा उत्सव माता दुर्गेला अर्पण केला जातो. या दिवसात माता दुर्गेची मनोभावे पूजा केली जाते आणि आपण सर्व लोक आनंदाने दांडिया देखील खेळतो, ज्याला दांडिया रास असेही म्हणले जाते, जो या पवित्र नवरात्री सणाशी जोडलेला एक महत्त्वाचा विधी आहे. दांडिया हा एक गुजराती लोकनृत्याचा प्रकार असून तो साधारण 2 फूट लांब लाकडी काठ्यांच्या साहाय्याने पूर्ण देशभरात आनंदाने खेळला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या दांडियाची संकल्पना नेमकी कुठून बरं आली आणि याला एवढे महत्त्व का आहे? खरं तर या दांडियाचा संबंध साक्षात माता दुर्गेशी आहे आणि या नवरात्रीच्या सणात त्याचे एक विशेष धार्मिक महत्त्व आहे. ते नेमके काय, हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. दांडियाच्या काठ्या या माता दुर्गेच्या तलवारीचे प्रतीक मानल्या जातात. त्या तिच्या दैवी शक्ती आणि शौर्याचे साक्षात दर्शन घडवतात. राक्षस महिषासुराचा वध करून माता दुर्गेने त्याच्यावर विजय मिळवला होता आणि या विजयाच्या स्मरणार्थच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हे गुजराती लोकनृत्य म्हणजेच दांडिया रास खेळले जाते. दांडियाला सांस्कृतिकदृष्ट्या तलवार नृत्य असेही म्हणले जाते. या नृत्यामध्ये भक्त आपल्या काठ्या तालबद्ध पद्धतीने एकमेकांवर आपटतात, ज्यातून सत्कर्म आणि दुष्कर्म यांच्यातील प्रखर युद्धाचे प्रतिकात्मक दर्शन घडते. हे आकर्षक तलवार नृत्य म्हणजेच दांडिया हे माता दुर्गेच्या दैवी शक्तीचे स्वरूप आहे आणि तिच्या अंधकार आणि नकारात्मकतेवरील विजयाचा उत्सव आहे. यामुळेच दांडियाच्या काठ्या आणि माता दुर्गा यांचा संबंध अत्यंत आध्यात्मिक मानला जातो. आणि विशेष म्हणजे दांडिया नृत्याच्या गोलाकार हालचाली या जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्राचे स्वरूप दाखवतात. दांडिया खेळताना काठ्या एकमेकांवर आपटून निर्माण होणारा नाद हा नकारात्मकता दूर करून वातावरणात सकारात्मकता भरतो. दांडिया हे केवळ भक्तिभावापुरते मर्यादित नाही, तर ते समाजातील लोकांना एकत्र आणणारे बंधुभाव आणि आनंदाचे स्वरूप देखील आहे. म्हणूनच नवरात्रीच्या उत्सव काळात दांडियाच्या काठ्या या फक्त नृत्याच्या वस्तू नसून त्या माता दुर्गेच्या दैवी शस्त्रांचे साक्षात रूप आहे, जे तिच्या शक्तीचे दर्शन घडवते आणि सत्कर्माने दुष्कर्मावर कसा विजय मिळवला हे दाखवून देते. तुम्ही सर्वांनी नवरात्रीच्या या 9 दिवसात दांडिया आवर्जून खेळा आणि आपल्या मनात चाललेल्या नकारात्मक विचारांचा समूळ नाश करा. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.